श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. अध्याय 8. विप्र स्त्रीला वचन. श्री गणेशाय नमः. नामधारक म्हणाले, गुरुवर्य, गोकर्ण महिमा आपण सांगितलात. श्री गुरु तेथे आले. किती काळ राहिले, पुढे काय झाले? तेव्हा सिद्ध म्हणाले, गोकर्ण क्षेत्रात श्रीपाद यती 3 वर्ष राहिले. ते गुप्तपणे राहिले होते. नंतर ते श्रीशैल पर्वतावर 4 महिने राहिले. त्या ठिकाणी ते लोकोपकारासाठीच राहिले. त्यानंतर ते कृष्णा व गोदावरी यांच्या संगमावर राहिले. तेथून भक्तांना दर्शन देण्यासाठी ते कुरवपुरास राहिले. तेथे ते राहत असता अवतार कार्याच्या दृष्टीने एक महत्त्वाची घटना घडली. ती तुम्हाला सांगतो. कुरवपुराचा विस्तृत महिमा सांगणे शक्य नाही. कुरवपूर येथे एक पंडित ब्राह्मण राहत होते. त्यांची अंबिका नावाची पत्नी होती. त्यांचे पुत्र जगत नसत. पुढे अंबिकांना एक पुत्र झाला, पण तो मंद बुद्धीचा झाला. त्याची मुंज करण्यात आली, पण विद्याभ्यासात करणे त्याला काही जमत नव्हते. वडिलांना त्याची चिंता लागून राहिली. त्याने अनेक देवांना नवस केले, पण उपयोग झाला नाही. वडील मुलाला शिकवण्याचा प्रयत्न करीत आणि शिकला नाही तर शिक्षा करीत. पत्नी पतींना सांगे, त्याला व्यर्थ का मारता? त्याचे व आपले कर्म म्हणून हा असा झाला. निदान पुत्र जिवंत आहे यातच समाधान माना. पुढे असेच काही झाले की ब्राह्मण मुलाची चिंता करीतच कालांतराने मरण पावले. स्त्री विधवा झाली. ती उदरनिर्वाहासाठी लोकांकडून अन्न मागून घेऊन आपले व मुलाचे पोट भरी. पुढे मुलगा लग्नाच्या वयाचा झाला. त्याला कोणी मुलगी देईना. ठोंब्या दगड म्हणून त्याची निंदा करीत. कुळाचे नाव बुडवलेस, विद्वान बापाला लांछन आणलेस, भीक मागतोस, त्याची लाज वाटत नाही का? त्यापेक्षा मेला असतास तर बरे झालं असते, असे म्हणत. तो मुलगा फारच दुःखी झाला. तो आईला म्हणाला, मला ही निंदा सहन होत नाही, यापेक्षा मी जीव दिलेला बरा. आईलाही फार दुःख झाले. मुलाला बरोबर घेऊन ती खरोखरच जीव देण्यासाठी गंगेच्या तीरी गेली. तिथे जलप्रवाहात प्राण देण्यासाठी आई पुत्रासह शिरली. श्रीपाद येथे तिथे स्नान करीत होते. त्यांनी त्यांना पाहिले व विचारले. तेव्हा आपल्या दुःखाची कहाणी सांगून त्या माऊलीने आपण प्राणार्पण करीत आहोत असे सांगितले. श्रीपाद यतीजवळ आले. दीनपणे प्रार्थना केली. पुढच्या जन्मी जरी मला ज्ञानीपुत्र होऊ दे व तो दीर्घायुष्य होऊ दे, त्याला सर्व लोकांनी वंदन करावे, अशी आमचा उद्धार व्हावा. पितरांना सद्गती मिळावी, ही इच्छा पुढील जन्मी तरी पूर्ण व्हावी. तिची कहाणी ऐकून व शरणागताला अभय देणेच योग्य आहे असे पाहून श्रीपाद यतींनी त्या बाईंना शिवाची आराधना करण्याचा उपदेश दिला. पूर्वी एका गवळणीने शिवव्रताचे आचरण केले, त्यामुळे त्यांच्या कुळात श्रीकृष्णाचा अवतार झाला, असे यतींनी सांगितले. व तुम्हीही शंकराचे पूजन करा, मंगळवारी प्रदोष समयी शिवांची पूजा करा, वगैरे व्रत सांगितले. त्यावर त्या विप्र स्त्रीने ती गवळणीची कथा सांगा अशी विनंती केली. त्यावर ते यती म्हणाले, ही कथा उज्जयिनी नगरातील चंद्रसेन राजाची आहे. त्याचा मणिभद्र नावाचा मित्र होता. ते मित्र शंकराची भक्ती करत. त्यावर प्रसन्न होऊन भोळ्या शंकरांनी त्यांना एक अत्यंत तेजस्वी मणी दिला. तो परीस होता. त्याच्या स्पर्शाने लोखंडाचेच नव्हे तर पाषाणाचे सुद्धा सोने होत असे. जे चिंतावे ते त्या मण्याच्या प्रभावाने मिळत असे. मणिभद्र तो मणी स्वतःच्या गळ्यात धारण करत होता. राजा व मणिभद्र मित्र असल्यामुळे तो मणी राजाही धारण करत असे. त्या मण्याचा अलौकिक गुण ऐकून तो विकत द्यावा म्हणून देशोदेशीचे राजे या चंद्रसेनाजवळ विनंती करत, पण कोणत्याही किमतीने तो देण्यासारखा नव्हे म्हणून राजा तो जपून ठेवीत. बऱ्या बोलाने राजाने तो मणी द्यावा, नाही तर स्वारी करून हिरावण नेऊ, अशा धमक्या तर इतर राजांनी दिल्या. त्या चंद्रसेन राजांनी मनावर घेतल्या नाहीत. तेव्हा इतर राजांनी उज्जयिनीला वेढा घातला. त्यावेळी शनिवार सायंकाळ होती, म्हणून राजे शंकराच्या पूजेसाठी बसले होते व मोठ्या थाटाने पूजा अर्चा करीत होते. काही गवळणी मुलाला घेऊन देवळातील ती पूजा पाहायला आल्या होत्या. ती पूजा पाहून गवळणींच्या मुलांनी बाहेर मोकळ्या जागेत दगड मांडून शिवपिंडी, देऊळ, खांब, अंगण, पत्री, अभिषेक पात्र वगैरे सर्व काही दगडानेच कल्पवून लटोपटेची शिवपूजा सुरू केली. काही वेळाने गवळणी घरी आल्या व काही मुले ही पूजा तशीच ठेवून निघून गेली. पण एक मुलगा तसाच पूजेत मग्न होऊन डोळे मिटून हात जोडून शिव शिव म्हणत बसला. त्याची आई परत आली आणि त्याला जेवायला चल म्हणून रागावून घेऊन गेली. तिने ते मांडलेले दगड विस्कटून टाकले. तो मुलगा रडू लागला. तो परत आला आणि पूजास्थानी जमिनीवर पडून रडू लागला, हुंदके देऊ लागला. तो जीवावरच उदार झाला होता. तेव्हा शिव प्रसन्न होऊन तिथे त्यांनी एक रत्नजडी शिवालय उभारले व स्वतः हाताने बालका जागे करून वर माग असे म्हटले. साक्षात शिवांचे दर्शन झाले व भोवती उत्कृष्ट मंदिर पाहिले. त्याने बालक चकित झाला. शिवचरणी लागला. त्याने शंकराजवळ काय मागितले? तो म्हणाला, मला माझ्या आईवर कोप करू नका. तेव्हा महादेवाने जास्तच प्रसन्न होऊन बरं दिला की तुझ्या मातेवर मी रागवणार नाही बरं. तुमच्या वंशात देवाचा अवतार होईल
व तुझ्या मातेला त्यांचे लालन करण्याचे भाग्य लाभेल. तुमचा वंश भरभराटच येईल असे म्हणून शंकर त्या लिंगात गुप्त झाले. पण ते रत्नखचित मंदिर त्यांनी निर्माण केले होते ते तसेच राहिले. त्या मंदिराचा दिव्य प्रकाश नगराबाहेरही पसरला आणि ज्यांनी नगराला वेढा दिला होता त्या राजांची मने बदलली. ते शंकराच्या दर्शनाला नगरात आले. चंद्रसेन राजांजवळ मोठ्या स्नेहाने वागले. राजांनी त्यांचे स्वागत केले. मुलाच्या भक्तीचा वृत्तांत सर्वत्र पसरला होता. ते प्रकाश देणारे शिवालय पाहायला सर्व लोकांची गर्दी झाली. त्या गवळ्याच्या मुलावर राजाने व लोकांनी पारितोषिकांचा जणू वर्षाव केला. त्या मुलाने आईला म्हटले, आई, शंकरांनी प्रसन्न होऊन मला वर दिला आहे की आपल्या वंशात पुढे नारायणाचा अवतार होणार आहे. कारण प्रदोषसमयी केलेली शिवपूजा तू पाहिलीस. महादेवांनी तुला क्षमा केली आहे. अशा प्रकारे प्रदोषसमयी शिवपूजा करण्याचे महान भाग्य प्राप्त होते असे श्रीपाद यतींनी त्या विप्र स्त्रीला सांगितले आणि शिवाची उपासना कशी करावी ते शिकवले. त्यांनी मुलाच्या डोक्यावर वरदहस्त ठेवला तेव्हा त्याच्या ठिकाणी सर्व ज्ञान प्रकट झाले. तो तेजस्वी दिसू लागला. यतींनी त्या माऊलीला आशीर्वाद दिला, तुम्हाला माझ्यासारखाच पुत्र होईल. तुम्ही चिंता करू नका. पुढील जन्मी हे निश्चित होणार आहे याची खात्री बाळगा. असे बोलून त्या स्त्रीला अनेक प्रकारे आशीर्वाद दिले. त्या स्त्रीने यतींनाच शंकर मानून नित्य प्रदोषकाळी त्यांची पूजा करण्याचे व्रत घेतले. तिच्या पुत्राच्या विद्वतेची कीर्ती सर्वत्र पसरली आणि त्याचा विवाह होऊन त्याला पुत्रपौत्रीही झाले. गुरुकृपा ज्यांच्यावर होते त्यांचे असे कल्याण होते. अशी ही कथा सिद्धांनी नामधारकास सांगितली व गुरुचरित्र श्रवण करताना नामधारकही अत्यंत आनंदित झाले. 8वा अध्याय समाप्त. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त.